नमस्कार. झडपीगुरुजी.com च्या HTML ऑनलाईन प्रशिक्षण भाग क्रमांक 16 मध्ये आपले स्वागत आहे. मित्रांनो, आपण आतापर्यंत बराचसा सराव केला आहे. आता भाग क्रमांक 16 मध्ये फॉर्म कसे बनवावेत याविषयी आपण माहिती घेणार आहोत. आता फॉर्म कसे बनवावेत शिकत असताना आपल्याला HTMLचे टॅग्स, HTML मध्ये व्हिज्युअल फॉर्म म्हणजे वरती दिसणारा फॉर्म आपल्याला बनवायचा आहे. परंतु ज्यावेळेस तुम्हाला फंक्शन्स लावायचे असतील त्यावेळेस तुम्हाला PHP कोडिंग हे करणे अत्यंत आवश्यक आहे. PHP किंवा ASP.NET मध्ये काम करणं, परंतु सगळ्यात बेसिक असतं ते HTMLचा फॉर्म तयार करणं. हा फॉर्म तुम्हाला PHP जर करणार असाल तरी HTMLचा फॉर्म पाहिजे, ASP.NET मध्ये काम करणार असाल तरी तुम्हाला HTML फॉर्ममध्ये फॉर्म बनवताच आला पाहिजे, किंवा जावामध्ये जरी फॉर्म बनवणार असला तुम्ही तरीसुद्धा HTMLचे बेसिक फॉर्मचे टॅग्स माहीत असणं तुम्हाला अत्यंत आवश्यक आहे. त्यासोबत तुम्हाला याचे रेडीमेड कोडसुद्धा मिळतात फॉर्म बनवण्याचे. परंतु इन फ्युचर तुम्हाला कधी प्रॉब्लेम आला तर एरर काढता यावे यासाठी फॉर्मचे छोटे बेसिक टॅग्स अत्यंत माहीत असणे तुम्हाला अत्यंत आवश्यक आहे. आता आपण काय करूया, फॉर्मचं एक हेडिंग देऊया. आपल्याला पूर्णपणे फॉर्म हा शिकून घेण्यासाठी आता फॉर्म डेमो म्हणून देईल इथं. आता बघूया हा फॉर्म आपला कसा दिसतोय. ठीक आहे, लेफ्ट साईडला आलेला आहे. मला काय करू, आपण अलाइन करू सेंटर. ओके, चला. म्हणजे ह्या डेमोचं नाव आहे तो लेफ्ट साईडला आहे, त्याला आपण काय करायचं आहे, सेंटरला करायचं आहे. मला असं काय मिनिटामध्ये काही वेळ लागत नाही आपल्याला. ठीक आहे, चला. आता आपण वळणार आहोत आपल्या मुख्य कामाकडे. आता फॉर्म करत असताना मित्रांनो, बॉडी टॅगमध्ये FRM फॉर्म हा झाला आणि त्याचा फॉर्म आपण क्लोज करू. तर एवढ्या एरियामध्ये आपण काय करणार, हा फॉर्म पण बनवणार आहोत. ठीक आहे, परंतु त्यासोबत आपल्या फॉर्मचे ॲट्रिब्यूट्स काय आहेत याविषयी माहिती घेणं अत्यंत आवश्यक आहे. फॉर्मला असतात मेथड आणि ॲक्शन. METHOD मेथड इज इक्वल टू $, कॉमा आणि ॲक्शन ACTION इज इक्वल टू $, कॉमा. आता याची मेथड बघा, मेथड असतात दोन प्रकारची, गेट आणि पोस्ट म्हणून, आणि ॲक्शन असतात त्या पेजचं नाव असतं ॲक्शन म्हणजे. मेथड म्हणजे काय, आपल्याला गेट पोस्ट. आता गेट पोस्ट हे तुम्ही ज्यावेळेस PHP शिकाल त्यावेळेस तुम्हाला गेट पोस्टच्या व्हेरिएबल्स कशा लावायच्या याविषयी मी माहिती देईन तुम्हाला. आता आपण इथे काय करूया, टेम्पररी पोस्ट म्हणून लावूया आपण मेथड, कारण कोणतीतरी मेथड लावणं अत्यंत आवश्यक आहे. आणि ॲक्शनसुद्धा तुम्ही कधी ज्यावेळेस तुम्ही PHP मध्ये काम कराल तुम्हाला कोणत्या पेजवरचा फॉर्मवरचा डाटा कॉल करायचा आहे त्यासाठी ही ॲक्शन लावली जाते. आता सध्याला आपण काय करूया, PHPचं पेज नसल्यामुळे ॲक्शन ही ब्लँक ठेवायचं. ओके, आता त्यानंतर बघा फॉर्म्सचे आता एरियाज कशा निवडायच्या. आता आपण काय करूया, फॉर्मचे एरियाज. आता एक युजर नेम करू आपण. युजर नेमसोबत आता आपण सध्याला कसा दिसते फॉर्म बघूया आपण. चला, कंट्रोल S करा. हा युजर नेम चालला लेफ्ट साईडला. त्याला काय करावं लागेल, आपल्याला डिव अलाइन करून घ्यावं लागेल आपल्याला. आता तुम्हाला मागच्या भागामध्ये डिव झालेला आहे. डिव अलाइन इज इक्वल टू सेंटर करून घेऊ आणि हा डिव क्लोज करून टाकून देऊ. ओके, चला. म्हणजे आता प्रत्येक फॉर्म तुमचा हा सेंटरलाच राहील. आला सेंटरला. ओके, आता याचे इनपुट टाईप्स कसे लावायचे याविषयी माहिती. आता युजर नेमच्या पुढं आता आपल्याला काय करायचं, युजरला इथं या ठिकाणी माहिती भरता आलं पाहिजे यासाठी एक टेक्स्ट बॉक्स आपल्याला द्यायचा आहे. याला इनपुट टाईप्स असं म्हटलं जातं. इनपुट टाईप इज इक्वल टू आतमध्ये लिहायचं आपलं टेक्स्ट. आता हे इनपुट टाईप तुम्हाला वेगवेगळे असतात हे माहीत असणं अत्यंत आवश्यक आहे. आणि त्यासोबत इनपुट टाईप आणि ID हे पण. ID पण काय करूया, याला नेम देऊया. तर इथं थोडंसं बारीक लक्ष द्या. ज्यावेळेस तुम्ही हे द्याल त्यावेळेस तुम्हाला इनपुट टाईप हे क्लोज करावं लागेल. ओके, आता बघा इथे इनपुट टाईप म्हणजे काय, तुम्ही ज्यावेळेस फॉर्म घेणार आहात, फॉर्ममध्ये डाटा तुम्ही जमा करणार आहात, तो कोणत्या स्वरूपाचा आहे, टेक्स्ट स्वरूपाचा आहे. आणि याला तुम्ही
हे जी आय डी आहे ही PHPचं काम करत असताना या फॉर्मची आय डी म्हणजे एवढ्या टेक्स्ट एरियाची आय डी काय आहे हे लक्षात असणं आवश्यक आहे. हो का, याची आय डी. आता या ठिकाणी काय करणार, तो इथं नाव टाईप करणार आणि ज्यावेळेस बटन देऊ आपण त्यावेळेस बटन सबमिट करणार. ओके, ही झाली आय डी. म्हणजे ज्यावेळेस फॉर्मचा डाटा जमा करायचा असतो आपल्याला त्यावेळेस हे त्या कामी येतं. आता आपण काय करूया, युजरनेमच्या ठिकाणी मी युजरनेमच्या ठिकाणी आता आपल्याला काय करायचं, पासवर्ड घ्यायचा आहे. पासवर्ड आता इनपुट टाईप काय, इथं आता आपल्याला काय करायला, युजरनेमची आय डी नेम दिली होती आणि याची आय डी काय करू आपण, पास देऊ, PASS. आणि इथं काय करायचं, टेक्स्टच्या ऐवजी ठीक आहे टेक्स्ट पण देऊन पाहू आपण. ओके, सुरुवातीचं जे आहे तेच ठेवू आपण. आता बेसिक बदल लक्षात घ्या, हे युजरनेम आलेलं आहे, इथं पासवर्ड आलेला आहे. आता आपल्याला या दोन्हीमध्ये सारखेपणा येऊ म्हणजे एका रेषेमध्ये येऊ नये आणि खालीवर यावे म्हणून काय करू आपण, एका खाली एक इथे BR लावू. BR टॅग असतो याचा. BR टॅगमुळे काय होईल, खालच्या वरला जाईल. ओके, आलं खाली. आणि त्यासोबत जर आता हे एकदम चिटकून आले एकमेकांना, त्यासाठी काय करू आपण, पुन्हा इथं /BR दिला आपण. तर फक्त काय करू आपण, नुसतं BR टॅग देऊ म्हणजे काय होईल, एक स्पेस पण देईल तो. ओके, आला स्पेस. आता आपण काय करूया, याच्या पुढचा भाग पुढील व्हिडिओमध्ये पाहूया. भाग 17वा करू आपण पुढील व्हिडिओसाठी. अधिक माहितीसाठी आपण झडपीगुरुजी.com ला व्हिजिट द्यायचे. धन्यवाद.